महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांना खेदपूर्वक सांगावंसं लागतंय की कदाचित या व्हिडिओ नंतर महाप्रपंच तर्फे पुढचे व्हिडिओ टाकायला बराच विलंब होऊ शकतो। त्याचं कारण असं आहे, YouTube तर्फे महाप्रपंचला एक नोटीस मिळाली। त्या नोटीसचं उत्तर देण्यासाठी आम्ही थोडा वेळ घेतला। आज त्या नोटीसचं उत्तर देण्यात आलेलं आहे। YouTubeचा रूल असा आहे की त्या नोटीसचं उत्तर दिल्यानंतर जोपर्यंत YouTube तर्फे त्यावर प्रत्युत्तर येत नाही तोपर्यंत इतर व्हिडिओज टाकता येत नाही। त्यामुळे या व्हिडिओ नंतर पुढचे व्हिडिओ यायला थोडासा अवधी लागू शकतो। असंही होऊ शकतं की YouTube पार्टनर प्रोग्राम मधून YouTube महाप्रपंच या YouTube चॅनलला बाहेर सुद्धा करू शकतं। असं झालं तर मॉनिटायझेशन बंद होणार आणि जी काही अगदी तुटपुंजी रक्कम दर महिन्याला महाप्रपंचच्या सदस्यांना मिळते, काम करणाऱ्या आमच्या पोरांना मिळते, ती बंद होणार। असो, प्रभू श्रीरामाची जी इच्छा आहे ते होईलच। परंतु एक गोष्ट मात्र अभिमानाने सांगावीशी वाटते, प्रपंच परिवार लवकरच 1,00,000 सदस्यांचा टप्पा पूर्ण करणार आहे। यासाठी तुम्हा सर्व प्रपंच परिवाराच्या सभासदांचं मनापासून हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद। अनेक दिवसांपासून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुमच्या सोबत शेअर करायची होती, म्हणून आज हा खास व्हिडिओ बनवण्यात आला। मित्रांनो, 2024च्या लोकसभा निवडणुका झाल्या। या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर देशामध्ये काँग्रेसचा माज आणखीनच वाढला। तो माज इतका वाढला की यांनी चक्क प्रभू श्रीरामांची सुद्धा खिल्ली उडवली। सुप्रीम कोर्टाने हिंदूंच्या बाजूने न्याय दिला, निकाल दिला आणि अयोध्येमध्ये भव्य असं राम मंदिर बांधलं गेलं। यासाठी असंख्य कारसेवकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। कोठारी बंधूंसह अनेकांच्या प्राणांचं बलिदान आपण कसं काय विसरू शकतो मित्रांनो। शेकडो वर्ष प्रभू श्रीराम अडगळीमध्ये होते, मात्र ते नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये भव्य अशा श्रीराम मंदिरामध्ये अयोध्येत विराजमान झाले। रामललाचं दर्शन घेण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून राम भक्त अयोध्येला पोहोचले। मात्र लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच अयोध्येमधून रामाचं मंदिर बांधणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सर्वात कमी मतदान झालं आणि याच गोष्टीची खिल्ली उडवण्यात आली। काँग्रेस आणि महाभकास आघाडीतर्फे असं सांगण्यात आलं की बघा, तुमचा राम सुद्धा तुम्हाला वाचवू शकला नाही, तुमच्या रामानेच तुमचा पराभव केलेला आहे। अनेकांच्या ही बाब खूप जिव्हारी लागली, तशीच ती आमच्या सुद्धा खूप मनाला टोचली मित्रांनो। अयोध्येमधून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार पराभूत झाल्यानंतर यांनी काय घोषणा दिली? अरे काहे की अयोध्या, काहे की मथुरा काशी, अब तो है सिर्फ अवधेश पासी। हा तोच अवधेश पासी आहे जो अयोध्येतून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आला आणि खासदार झाला। ओवेसी सारख्यांनी तर खासदारकीची शपथ घेत असताना जय पॅलेस्टाईनचे नारे सुद्धा लगावले। यातूनच लक्षात घ्या मित्रांनो, हे लोक आपल्या देशाला कुठे घेऊन चाललेत। प्रभू श्रीरामांचं नाव घेणाऱ्या एका तरुणाला धारावीमध्ये ठेचून ठेचून मारण्यात आलं। इतकंच नाही तर त्याच्या अंत्ययात्रेवर सुद्धा दगडफेक करण्यात आली। हे कशाचं लक्षण आहे? आणि असल्या लोकांसोबत उद्धव ठाकरे हातमिळवणी करतात, मनोज जरांगे असल्या लोकांसोबत उठबस करतात। मनोज जरांगे एक गोष्ट विसरले का? हे तेच इम्तियाज जलील आहेत ज्यांनी 2019ला मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती। छत्रपती संभाजीनगर असं नाव असलेल्या फलकाला याच जलील आणि त्यांच्या जलील समर्थकांनी काळं फासलं। त्यांच्या सोबत हात मिळवणी करताना मनोज जरांगे यांना लाज कशी वाटली नाही? प्रभू श्रीरामांचं नाव घेणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो असं उद्धव ठाकरे जाहीरपणे बोलतात, तरी देखील आपल्यातलेच काही भामटे हिंदू अजूनही त्या उद्धव ठाकरेला मतदान करतात। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी जाहीरपणे सांगितलेलं होतं की या देशाला मुसलमानांपेक्षा हिंदूंचाच जास्त धोका आहे, कारण हेच हिंदू मुसलमानांना डोक्यावर घेऊन मिरवतात आणि जिथे जिथे मुस्लिमांची संख्या वाढते तिथे तिथे हिंदूंवर अन्याय आणि अत्याचार होतो। मुस्लिमांचे एक मौलाना आहे ज्यांचं नाव सज्जाद नोमानी आहे। या मौलानांनी प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या विरोधात कोर्टामध्ये अनेक याचिका दाखल केलेल्या आहेत, ज्या अजूनही त्यांनी वापस घेतलेल्या नाहीयेत, जे अजूनही त्यासाठी लढत आहेत। या लोकांना प्रभू श्रीरामांचं मंदिर पाडून पुन्हा तिथे मस्जिद उभी करायची आहे आणि अशांसोबत मनोज जरांगे बंद
दाराआड चर्चा करतात. यातूनच लक्षात घ्या मित्रांनो, या लोकांना आपल्याला कुठे नेऊन ठेवायचंय. मराठा समाज किती भरकटवून टाकला या मनोज जरांगे यांनी, हे सगळ्यांच्या लक्षात यायलाच पाहिजे. इफ्तार पार्ट्यांमध्ये जाळीदार टोप्या घालून मिरवणारे शरद पवार उघड उघड सांगतात की या देशाला रामायण महाभारताची गरज नाही. मग कशाची गरज आहे? ज्या प्रभू शिवरायांना मासाहेब जिजाऊ यांनी प्रभू श्रीराम आणि प्रभू श्री कृष्ण यांच्या कहाण्या सांगून, यांचे प्रताप सांगून त्यांच्यावर संस्कार घडवले, त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये शरद पवार म्हणतात की देशाला रामायण महाभारताची गरज नाही आणि आपल्यातलेच काही हिंदू जयचंद शरद पवारांचं समर्थन करतात. मित्रांनो, ही गोष्ट खरंच खूप मनाला लागण्यासारखी आहे की हे लोक उघड उघड बोलतात हो की तुमचा राम सुद्धा तुमच्या कामाला आला नाही. प्रभू श्रीरामांचं मंदिर बनावं ही करोडो लोकांची आस्था, कोट्यावधी लोकांची श्रद्धा आणि त्या श्रद्धेची, त्या आस्थेची निर्लज्जपणे हे काँग्रेसी लोक उघड उघड टिंगल करतात. अंधारे बाई तर चक्क प्रभू श्रीरामांच्या चारित्र्यावरच प्रश्न निर्माण करते, पण स्वतःच्या नवऱ्याने आपल्याला का सोडलं हे मात्र सांगत नाही. ती म्हणते की मी एखाद्या वृद्ध आजीच्या पाया पडले आणि तिने जर आशीर्वाद दिला की वा काय राम सीतेसारखी जोडी आहे, तर नको रे बाबा, सीतेला वनवासात पाठवणारा असा रामासारखा नवरा मला नको. खरं तर हा नरेटिव्हच अत्यंत खोटा आहे मित्रांनो. प्रभू श्रीरामांनी मा सीतेचा परित्याग कधीही केलेला नव्हता. ज्यांनी वाल्मिकी रामायण नीट वाचलेलं आहे त्यामध्ये युद्धकांड संपल्यानंतर वाल्मिकींनी स्वतः लिहून ठेवलेलं आहे की अशा प्रकारे प्रभू श्रीराम मा सीतेसोबत अयोध्येमध्ये परत आले आणि पुढे 11,000 वर्षे त्यांनी अयोध्येचे राज्य केले. इथेच हे संपलेलं आहे सगळं. तिथून पुढे अनेकांनी लोकश्रुतीद्वारे भ्रम निर्माण केले आणि त्या भ्रमाचाच एक प्रकार म्हणजे प्रभू श्रीरामांनी एका परिटाच्या सांगण्यावरून, परिटाच्या आक्षेपावरून मा सीतेला वनवासात पाठवलं. हा हेतू पुरस्सरपणे प्रभू श्रीराम यांना बदनाम करण्याचा प्रकार आहे. वाल्मिकी रामायणामध्ये प्रभू श्रीरामांनी मा सीतेला वनवासात पाठवले असा कुठेही उल्लेख नाही. हे लोक अजिबातच वाचन करत नाहीत, पारायण करत नाहीत आणि तोंडाला येईल ते बरळत राहतात. आणि असल्याच गोष्टींचं खंडन करण्यासाठी प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा मित्रांनो. कदाचित भविष्यामध्ये याच एका युट्यूब चॅनल वरून आपण एकमेकांशी संवाद साधू. महाभकास आघाडीतर्फे खूप खोटा नरेटिव्ह पसरवण्यात येत आहे. आदित्य ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे. बघा हा किती भंपक आणि खोटारडे लोक आहेत हे. तो 1.5 वर्ष तुरुंगात राहिलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं सुद्धा आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणेच म्हणणं आहे की लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतर बंद पडणार आहे, मात्र आम्ही ती पुन्हा चालू करू आणि हे जर 1,500 रुपये तुम्हाला आत्ता देताय तर आम्ही तुम्हाला 3,000 रुपये देऊ. अरे किती खोटं बोलणार आहात तुम्ही. एकीकडे तुम्ही म्हणता की सरकारी तिजोरीमध्ये पैसा नाहीये, निवडणुकीनंतर ही योजना बंद पडणार आहे, मग तुम्ही लाडक्या बहिणींना 3,000 रुपये कुठून देणार आहात. हा यांचा अत्यंत खोटा असा नरेटिव्ह आहे मित्रांनो. बंधू भगिनींनो, मातांनो, यांच्या या खोट्या नरेटिव्हला अजिबात बळी पडू नका. एकनाथ शिंदे हे कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस हे निष्कलंक आणि स्वच्छ चारित्र्याचं उत्तुंग असं व्यक्तिमत्व आहे. हे दोघं जण महाराष्ट्राचा विकास नक्कीच करत आहेत, पुढे सुद्धा भविष्यात करत राहतील. तेव्हा यांचे हात बळकट करण्यासाठी यांच्या उमेदवारांना निवडून आणणं ही हिंदूंसाठी काळाची गरज झालेली आहे. मित्रांनो, कळकळीची विनंती आहे, आवाहन आहे, आपल्या हिंदू देवी देवतांचा अपमान करणाऱ्या, त्यांची टिंगलटवाळी करणाऱ्यांना अजिबात थारा देऊ नका. मुस्लिम मौलानांनी मस्जिदीमधून फतवे काढलेले आहेत की जर तुम्ही महायुतीला मतदान करत असाल तर तुम्ही नबीचे गुलाम नाही आहात, तुम्ही पक्के मुसलमान नाही आहात. तुम्ही पक्के मुसलमान आहात हे जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल तर तुम्ही महाभकास आघाडीला मतदान करा. मनोज जरांगे यांनी सुद्धा असंच काही संविधान केलेलं आहे. महायुतीला मतदान करणारे मराठे हे 24 कॅरेट मराठे असूच शकत नाहीत असं मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे. खरा प्रश्न हा आहे की मनोज जरांगे स्वतः किती कॅरेटचा माणूस आहे. यांच्या किडनी आणि लिव्हरला सूज आलेली आहे, ती कशामुळे आलेली आहे हे वेगळं सांगायची गरज आहे का. आणि अशा माणसाला मराठे आदर्श समजतात कशासाठी. आता 31 तारखेला लांब लांबहून येणाऱ्या मुस्लिम धर्म
धर्मगुरूंसोबत बंद दारा आड मनोज जरांगे चर्चा करणार आहेत. काय चर्चा करणार आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही. सगळ्या जगाला आता कळून चुकलेलं आहे मनोज जरांगे यांच्या मनामध्ये काय आहे. तेव्हा कळकळीचं आवाहन आहे मित्रांनो, मनोज जरांगे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, काँग्रेस, शरद पवार यांच्या नादाला अजिबात लागू नका. हे जर तुमच्या बोकांडी बसले तर हे महाराष्ट्र लुटून फस्त करणार, तुमच्या पुढच्या पिढीचं भविष्य अंधारात ढकलणार. त्यामुळे यांना थारा देऊ नका, इतकीच कळकळीची विनंती आहे. प्रभू श्रीराम तुमच्या कामाला आला नाही रे, अशी जी टिंगल टवाळी हे लोक करतायत ना, यांना आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून द्या मित्रांनो, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. आणि एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, बटोगे तो कटोगे, एक रहोगे तो नेक रहोगे. अजून काय सांगावं मित्रांनो, तुम्ही सगळेजण सुज्ञ आहात, तुम्हाला सगळं काही कळतं. चला आता हा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवत आहोत. कदाचित आता पुढचे व्हिडिओज यायला काही वेळ लागू शकतो. ते आता आमच्या हातात नाहीये, ते युट्यूबच्या हातात आहे. कारण युट्यूब तर्फे भेटलेल्या नोटीसला आम्ही आता उत्तर देत आहोत. त्यामुळे पुढचा व्हिडिओ कधी येईल हे आम्हाला सुद्धा माहित नाही. पुढचा व्हिडिओ येईल की नाही हे पण आम्हाला माहित नाही. मात्र तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा, तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू द्यात मित्रांनो. यापुढे सुद्धा आपण संपर्कात राहणार आहोत. त्यासाठीच हिंदू प्रपंच हे युट्यूब चॅनल आपण चालू केलेलं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे यदा कदाचित उद्या जर महाप्रपंच या युट्यूब चॅनल वरून आपल्याला संपर्क करता आला नाही तर हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून आपण एकमेकांशी संवाद साधत राहूया. मित्रांनो, आज जो विचार आम्ही तुमच्याकडे मांडलेला आहे त्या बाबतीत तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये नक्की कळवा. प्रभू श्रीरामांचं नाव घ्या, हिंदू म्हणून एकत्र या, हिंदू म्हणून 20 तारखेला मतदान करा, हिंदुत्ववादी विचाराच्या उमेदवारांनाच निवडून आणा. इतकंच कळकळीचं आवाहन. बाकी प्रभू श्रीरामाची कृपा तुम्हा सर्वांवर सदैव कायम राहू, हीच त्या प्रभू श्रीरामाच्या चरणी आमची प्रार्थना आणि वंदना. तुमचं मत तुम्ही कमेंट मध्ये नक्की मांडू शकता मित्रांनो. आमचा कमेंट बॉक्स त्यासाठी आतुर झालेला आहे, तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया, माहित नाही कधी ते वेळ लागू शकतो थोडा, तरी सुद्धा पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत आपली काळजी घ्या. तुम्हा सर्वांना दीपोत्सवाच्या, दिवाळीच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा. ही दिवाळी आनंदाने साजरी करा. लहान मुलांची विशेष करून काळजी घ्या. फटाके वाजवत असताना त्यांच्या सोबत राहा. खा प्या मज्जा करा, कुटुंबासोबत वेळ घालवा आणि दिवाळीचा आनंद वाढवा. चला आता रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.